नमस्कार, तनुजेस रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुळ्याचे पराठे। त्यासाठी लागणारे साहित्य बघा। मी दोन मोठ्या आकाराचे मुळे घेतलेले आहेत, गव्हाचं पीठ, जिरे, हळद, तीळ, गरम मसाला, काश्मीरी पूड, मीठ, मिरची 2 कट करून घेतलेले आहेत, चाट मसाला, ओवा, तेल, कोथिंबीर। सर्वप्रथम आपण मुळ्यावरल्या अशा साल्या काढून घेऊ आणि खिसणीने खिसून घेऊया। गव्हाचं पीठ मळून घेऊया, मध्ये थोडं मीठ, ओवा, थोडंसं तेल टाकून हे सर्व मळून घेऊ। अशा पद्धतीने गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, मुळा खिसून घेतलेला आहे। आता ह्या मुळ्यातलं पाणी आपण ह्या रुमालमध्ये मुळा टाकून सगळं पाणी सेपरेट करून घेऊ। हे सर्व पाणी आपण आता काढून घेऊ। अशा पद्धतीने पिळून घेतलेलं आहे। आता आपण हे सारण तयार करून घेऊ। जिरे, काश्मीरी पूड, तीळ, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि मिरची। लास्टला आपण मीठ घालून घेऊ आणि कोथिंबीर। आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार। अशा पद्धतीने सारण तयार झालेलं आहे। आता आपण चपातीचा गोळा तयार करून पानं लाटून घेऊ। अशा पद्धतीने गव्हाचा गोळा करून घेतलेला आहे पिठाचा। आता आपण ह्यामध्ये सारण भरून घेऊ। आता आपण हे सारण भरून घेऊ। आपण हवा तो आकार देऊ शकतो। आता आपण हे लाटून घेऊ। आता आपण हे भाजून घेऊ। पॅन गरम झालेला आहे। आता आपण हा मुळ्याचा पराठा भाजून घेऊ। तुम्ही हा बटर सोबत, तेल सोबत भाजू शकता। अशा पद्धतीने मुळ्याचे पराठे तयार झालेले आहेत। हे खूप गुणकारी आहेत। हे वजन कमी करण्यासाठी, शरीर थंड ठेवण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, कॅन्सर प्रतिरोधक यासाठी खूप फायदेशीर आणि गुणकारी आहे। जो कोणी मुळा खात नसेल त्यांना अशा पद्धतीने मुळ्याचे पराठे बनवून दिले ते नक्की खातील। तुम्ही हे सॉस सोबत, दह्यासोबत खाऊ शकता। धन्यवाद।